हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। काही रेसिपीज ह्यासाठी खास असतात कारण त्या बोरिंग भाज्यांना इंटरेस्टिंग बनवतात। तशीच आजची आपली ही रेसिपी आहे दह्यातले वांग्याचे काप। करूया सुरुवात, चला। दह्यातल्या वांग्याच्या कापासाठी आपण इथे घेतलेत मोठी वांगी, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लसूण बारीक चिरलेला, जिरं, धणे जिरं पूड, चाट मसाला, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, फोडणीची मिरची, तेल, मीठ, डाळिंब आणि दही। दह्यातल्या या वांग्याच्या कापासाठी मी इथे वांग घेते, कट करून घेते वांग। हे कट केलेले जे काप आहेत त्याला आपण आता पाव चमचा मीठ लावून घेतोय, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट। मी आता इकडे 2 चमचे तेल टाकते। या कापांना मी इथे फार कमी हळद, तिखट आणि मीठ लावले कारण मी जो दुसरा मसाला करणार आहे त्याच्यात आपला हळद, तिखट, मीठ असणार आहे। वांग्याचे काप आपले इथे फ्राय करून तयार आहेत। आता आपण मसाला करून घेतोय। इथे मी 2 टेबलस्पून ऑइल टाकते आहे, पाव चमचा जिरं, लसूण बारीक चिरलेला 3-4 पाकळ्या आहेत, एक कांदा बारीक चिरलेला। हा कांदा आपण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणा पावडर, पाव चमचा मीठ। आता आपला मसाला टाकून झाला आहे। ह्यात आपण आता 1 कप गरम पाणी टाकणार आहोत। ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक 5 मिनिटासाठी शिजू देऊयात। आपला मसाला इथे आता मी तयार करून ठेवला आहे। आता आपण ह्याच्यात दही घेतोय, हे 2 कप दही आहे। तुम्हाला जर आवडत असेल आणि ह्याच्यात तुम्ही घरची थोडी साय टाकली तरी पण चालतं। पाव चमचा मीठ, छान हलवून घेऊया। आपण आता दह्याला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी मी इथे 1.5 चमचा तेल टाकते। फोडणीत मी पाव चमचा जिरं टाकते, 2-3 ह्या बोराच्या मिरच्या टाकायच्या। गॅस बंद करून टाकायचा। 10-12 कढीपत्त्याची पानं। आपली फोडणी तयार आहे। आता ही फोडणी आपण दह्यात घालूयात। काप जे आहेत लेअरिंग करून घेऊयात त्याचं आपण। ते करताना आपण साधारण हा मसाला असा इथे टाकते मी, म्हणजे मध्ये हे काप त्याच्यावरती छान बसतील। आता आपण दही टाकूयात। आता परत हा मसाला थोडा टाकायचा त्याच्यावर। हा मी जो मसाला केला आहे त्याच्याऐवजी तुम्ही आपण जो बिर्याणीला उभा कांदा चिरून ब्राऊन करून घेतो तो जरी नुसता टाकला ना तरी चालतं। मला स्वतःला जरा असा हे मसालेदार आवडतं म्हणून मी हा असा कांदा केला आहे। आपल्या इथे दह्यातले वांगी काप तयार आहेत। मी जरा चवीसाठी त्याच्यात थोडा चाट मसाला टाकते, थोडासा स्प्रिंकल करते आणि थोडे चिली फ्लेक्स, आणि डेकोरेशनसाठी डाळिंबाचे दाणे आहेत, कोथिंबीर आहे। इथे आपले दह्यातले वांग्याचे काप तयार आहेत। तुम्ही हे पुलाव, बिर्याणी कशाही बरोबर खाऊ शकता। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि बोरिंग भाजी इंटरेस्टिंग करा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा। शेअर करा, लाईक करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।